ज्ञानविज्ञान चर्चा व शंका समाधान भाग 13वा। एकदा चर्चा सुरू होती. आधुनिक विज्ञान युगातील शोध बोध यावर बोलणं सुरू होतं. क्रमशः निसर्गावर मानव विजय मिळवतोय आणि पंचमहाभूतांना वेठीस धरून मानवाच्या सेवेला लावत आहे अशा अर्थाने एक विधान केलं जातं. त्यावर श्री स्वामी बोलत होते. म्हणाले, ही तर अगदी प्राथमिक अवस्था आहे. विद्यमान वस्तूचं पृथक्करण करणं, गुणदोष तपासणं आणि फार तर त्यांच्याच मिश्रणापासून तयार होऊ शकत असलेले पण सहसा कोणी न केलेले म्हणून अज्ञात समजलेले एखादं प्रमेय पुढे मांडणं म्हणजे भूतावर विजय मिळवणं नव्हे. कारण पृथ्वी, आप आणि तेज तत्वाचा बराच अभ्यास विज्ञानाने केला ही गोष्ट खरी, पण म्हणून सर्वस्वी ती भूतं मानवाच्या ताब्यात किंवा अधिपत्याखाली आली असं समजणं गैर आहे. पृथ्वी तत्वाची चिरफाड करून सर्वांच्या उपयोगी पडतील अशा भौतिक सुख वाढवणाऱ्या काही उपयुक्त गोष्टी मानवाने बनवल्या खऱ्या. कृत्रिम पाऊस, विजेची दासी करून घराघरात राबवली खरी, तरीसुद्धा त्या त्या तत्वावर योगाप्रमाणे प्रभुत्व विज्ञान अद्यापही मिळवू शकलेलं नाही. कारण पृथ्वी तत्वाचे अनेक शोध लागतायत, तरीसुद्धा श्री ज्ञानेश्वरांप्रमाणे भिंत चालवण्याचं सामर्थ्य, योगाचं आणि परमेश्वरी सामर्थ्य अशाने सुद्धा विज्ञान मानवाला साध्य झालेलं नाही. तसंच वीज, पाऊस यावर नियंत्रण मिळालेलं नाही. हे सर्व म्हणजे अपूर्णतेतच द्योतक आहे. हुरळून जाण्यासारखं विशेष विज्ञानानं काही मिळवलं नाही. याउलट योग्यांचं आहे. पूर्णत्वाला पोहोचलेले योगी, संत प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूपच बनतो आणि त्याचं प्रत्यंतर म्हणजे तो पंचमहाभूतांवर प्रभुत्व मिळवतो. ज्ञानेश्वर भिंत चालवतात, अनेक योगी पाण्यावरून चालतात, मनोवेगाने प्रवास करतात, अंतराळ भ्रमण करतात. बाळेकुंद्री महाराज, अक्कलकोट महाराज, सिद्धारूढ स्वामी पाऊस थांबवतात. शरीरांतर्गत अग्नीवर मुक्ताबाई मांडे भाजते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत थोड्याफार प्रमाणात सुद्धा आकाश तत्वावर प्रभुत्व मिळत नाही तोपर्यंत यात फारसा अर्थ नाही. आकाश तत्वावर प्रभुत्व मिळाल्याशिवाय पूर्णत्व नाही. अवकाशयान, चंद्रावर पदार्पण, अग्निबाण या सर्व खालच्या स्तरावरील गोष्टी आहेत. योगी त्रिभुवनात मनोवेगी जाऊन येऊ शकतो हे लक्षात घ्या. अशी चर्चा होऊन गेली होती. त्या वर्षाच्या उत्सवाच्या वेळी त्याचं लहानसं प्रत्यंतर देखील मिळालं. त्या वर्षी पाऊस उशिरापर्यंत पडत होता. कार्तिकी एकादशीला सुद्धा पाऊस पडला. केलेली खळी, अंगणी फुकट गेली. दशमीपासून उत्सव सुरू झाला. भक्त जमू लागले. पाऊस असला तर सर्वांचीच सर्व प्रकारे गैरसोय होणार याची चिंता श्री स्वामींना होती. श्री स्वामींनी एकाला हाक मारली. एक असोला नारळ आणायला सांगितलं. एक पंचा आणायला सांगितला. त्या पंचामध्ये तो नारळ गुंडाळून बांधला आणि पंचाची दोन्ही टोकं लांब मोकळी सोडली आणि आलेल्यांपैकी श्री जोशी, श्री भट वगैरे त्यातल्या त्यात सुदृढ प्रकृतीच्या व्यक्तींना तो नारळ सकाळ, दुपार, संध्याकाळ साधारणपणे 3-3 तासांनी अंगणात बाहेर नेऊन डोक्यावरून सुमारे 100 वेळा दरवेळी गरगर फिरवायला सांगितलं. त्याप्रमाणे सुरू झालं. काळेकुट्ट मेघ गर्दी करून यावेत. आता अगदी नक्की पाऊस पडणार असं वाटावं, पण नारळ गरगर फिरू लागला की ती अभ्रे दूर व्हावीत, पाऊस उडून जावा, असा जणू पाठशिवणीचा खेळ सुमारे 6 दिवस चालू होता. वद्य प्रतिपदेचा महाप्रसाद झाला. जाणारी मंडळी मोठ्या रस्त्यापर्यंत गेली. आपापल्या मार्गाने जाऊ लागली. द्वितीयेपासून पाऊस धो धो पडला. ज्या 6-7 दिवसात पांगरे येथे पावसाचा एक थेंबही पडला नाही, त्याच काळात 4-5 मैलांचा परिसर वगळून इतरत्र सर्व ठिकाणी चिक्कार आणि भरपूर वृष्टी झाली. परंतु उत्सव संपेपर्यंत त्या 5 मैलांच्या परिसरात पावसाचा एक थेंबही पडला नाही. कार्यकारण भाव समजला नाही तरी वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? कोणत्याही प्रयोगाने वा इच्छेने श्री स्वामींनीच 6-7 दिवस पाऊस रोखून धरला होता असं कबूल करणं भाग पडलं. एकदा सुबत्तेवरून बोलणं झालं. स्वामी म्हणाले, सुदैवाने माणसाला सुबत्ता आली की लगेच तो घर, गाडी, नोकरचाकर, कपडे, अलंकार याच्या मागे लागतो. पण यावेळी परत त्याच्याकडून काही चुका घडतात.
पहिली म्हणजे त्याला ज्याच्या कृपेने हे चांगले दिवस आले त्या आपल्या घरातील देवांची पूजा अर्चा स्वतः करायचा तो सोडतो. त्यासाठी नोकर ब्राह्मण कोणीतरी ठेवतो. दुसरी, ज्या अन्नाचे परिणाम आपल्या शरीर आणि मनावर होत असतात ते अन्न तयार करायला नोकर स्वयंपाकी ठेवतो. त्यामुळे अन्नावरचे सुसंस्कार जातात आणि घरच्या अन्नाचे सुसंस्काराचं फळ त्याला गमावून बसावं लागतं. आणि तिसरी, स्वतःला राहण्यासाठी सर्व सुखसोयींनी युक्त बंगला बांधतो, पण देवघराला मात्र त्यात जागा नसते. हजारो रुपये खर्च करून बंगला सजतो, पण देव मात्र कुठल्या तरी कोनाडात जातात. घर बांधताना हे नेहमी लक्षात ठेवा. देवघरसुद्धा असं चांगलं बांधा की देवांना त्या घरी राहावं असं वाटावं. हे जसं बाह्य देवघर तसंच शरीर देवघराचं आहे. शरीरात देवाचा वास आहे. ते शरीर असं पवित्र स्वच्छ आणि निर्मळ ठेवा की देवाचा मुक्काम वाढावा. नाहीतर तिथेही देवाला त्रास होऊ लागला तर लवकर जागा बदलायच्या मागे देव लागतो. या गोष्टी साध्या व्यवहारात नित्य दिसणाऱ्या हरघडी प्रत्ययाला येणाऱ्या आहेत. मात्र त्या त्या दृष्टिकोनातून पाहायला श्री स्वामींनीच शिकवलं हे खरं आहे. त्यावरूनच अभक्ष्यभक्षण का करू नये, अन्नाचे दूरगामी परिणाम कसे होत असतात आणि अन्न संस्काराची गरज या गोष्टी स्वामींनी सांगितल्या. त्या दृष्टीने वैश्वदेवाचं स्थान आणि गरज स्पष्ट झाली. अशा अनेक गोष्टी त्यांच्या नित्य बोलण्यातून गप्पा गोष्टीतून सतत मिळत असत. मनावर काही एक अर्थपूर्ण शिकवण संस्कार करून जात असत. सर्वांचे मूलगामी सूत्र जरी एक असलं तरी त्या गोष्टी अनेक वेळा काही महत्त्वाचं सांगून जात असत. आता ज्यावेळी अशा संवादाची आठवण येते त्यावेळी वाटतं की इतका आटापिटा श्री स्वामींनी केला. माझी श्रद्धा दृढ व्हावी म्हणून मला पटेल अशा भाषेत माझ्या मनातील किलमिश काढण्याचा सतत प्रयत्न केला. पण त्यावेळी मी काहीच उमजू शकलो नाही हे मात्र खरं. निरनिराळ्या पुराणांतील संत चरित्रांतील अनेक गोष्टी या न त्या कारणाने सांगत असत. आज त्या आठवल्या तर काही निराळं वाटतं. पण त्यावेळी केवळ ऐकून सोडून देण्यापलीकडे मी तरी काही केलं नाही. आता या सर्वाचा उपसंहार वाचूया. श्री स्वामींविषयी लिहून झालेली ही सर्व माहिती पाहिली तर याला श्री स्वामी चरित्र म्हणण्याऐवजी श्री स्वामींच्या आचारविचारविषयक माहितीचे परिचयपर संकलन म्हणणंच बरं असं वाटतं. कारण सत्पुरुषांच्या चरित्राच्या प्रचलित प्रथेप्रमाणे दिसणारं यात तसं काही दिसत नाही. या पुस्तकातून त्या अनुषंगाने लेखक अध्यात्माची चर्चा करतात ती यात नाही. परमार्थ म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, परमार्थ कोणता आणि तो मिळवण्याचं साधन कोणतं इत्यादी विषयांचा उहापोह केलेला असतो तो यात नाही. याचं एक कारण असं आहे की हा उहापोह माहिती अन्य प्रसिद्ध पुस्तकात खूप आहे. कुणाही जिज्ञासूला ती वाचता येईल म्हणून दिली नाही. आणि दुसरं कारण म्हणजे जे मला स्वतःलाच अद्याप आकलन झालं नाही, समजलं नाही, उमजलं नाही ते जाणत्याचा आव आणून मी इतरांना समजावण्याचा प्रयत्न करणं मला योग्य वाटत नाही. या विषयांचा मी जाणता नाही, अधिकारी नाही, अनुभूती मिळालेली नाही म्हणून दुसऱ्यांच्या पुस्तकातील उतारे घेण्याचे मी टाळले. तसंच गुरु, सद्गुरू, गुरुमार्ग, गुरुची आवश्यकता याविषयीसुद्धा लिहायला पाहिजे. पण याही बाबतीत विपुल अनुभवजन्य अधिकृत लिखाण आहे. मी अनभिज्ञ, त्या बाजूला जाणं योग्य नाही असं मला वाटलं. साधक, साधना, साध्य हेही विषय फक्त त्यांचे तोंडून ऐकले तेवढेच आणि आठवले तेवढेच लिहिले. त्याच्या शास्त्रीय चिकित्सेत मी गेलो नाही. तसंच हे सर्व सांगत असताना एखाद्या उपदेशकाचा आव आणून आता धर्म लोप होत आहे आणि सुख, समाधान, शांती मिळवण्यासाठी काय, का आणि कसं केलं पाहिजे वगैरे उपदेशात्मक भाग मी केला नाही. संत सत्पुरुषांचं कार्य काय, स्वामींनी ते कसं केलं वगैरे तपशिलात न जाता मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे सर्व माझ्या समोर घडत असताना ते मला कसं दिसलं, कसं घडलं याची फक्त एक बघ्या म्हणून मला जसं दिसलं, जे वाटलं तेवढंच नमूद केलं आहे. ते जे काही आहे ते आपल्यासमोर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखक चरित्रनायकाच्या मनोभूमीशी एकरूप झाला नाही तर खरं चरित्र लिहूनच होत नाही.
मी जर श्री स्वामींच्या विचारांशी वा मनाशी एकरूप झालो असतो, अगर होऊ शकलो असतो, तर माझं जीवनच कृतार्थ होऊन गेलं असतं. मी त्यांच्याशी एकरूप झालो नाही, हीच तर खरी रुखरुख आहे. या निमित्ताने ज्या ज्या वेळी आत्मपरीक्षा निरीक्षणाची वेळ आली, त्या त्यावेळी परत परत तपासून पाहताना माझ्या जडणघडणीत काही फरक पडला का, हा सत्सहवास अगदीच फुकट गेला का, असे प्रश्न निर्माण होतात. आत्मिक फरक कधी जाणवला नाही. कारण स्वामी म्हणत त्याप्रमाणे म्हणजे आत्मिक किंवा आंतरिक फरक सूक्ष्म रीतीने होत असतो. परमार्थ हाच मुळात अनेक जन्मांचा असतो. परमार्थात कधीही अपयश नाही. त्यामुळे असं काही असलं तरी ते समजलं नाही. काही नियमित चुकतमाकत उपासना, श्री सांगतात म्हणून काही वाचन पठण आणि काही त्यांच्या दृष्टीने अयोग्य वर्तणुकीचा त्याग एवढंच झालेलं दिसतं. आता वाटतं माझ्यासारख्या जातिवंत आळशावर गंगा आलेली असताना तीच साधी डुबकी घेणंसुद्धा मला जमलं नाही. श्री स्वामींकडून खरोखर जे मिळवायचं होतं किंवा मिळवण्यासारखं होतं, त्याचा पाठपुरावा अगर त्यासाठी प्रयत्न, कसोशीचे प्रयत्न करायचे सोडून स्वतःच्या बुद्धिप्रामाण्यावरच्या खोट्या विश्वासाने श्री स्वामींजवळ उगाच शास्त्रीय काथ्याकूट करीत बसलो. उगाच नसत्या शंका कुशंका काढीत बसून माझं मीच आत्मकल्याण आपल्या हाताने दूर केलं. कदाचित तसंच घडण्याचं नियतीने ठरावात असेल. कदाचित त्याचं फळ अजूनही केव्हा तरी मिळायचं असेल. कदाचित याला योग्य काळ वेळ अजून आली नसेल. काहीही असलं तरी निदान आत्तापर्यंत तरी मी काहीच मिळवू शकलो नाही हे खरं आहे. जे क्षण हातातून निसटून गेले त्याबद्दल आता खंत नाही. पण हे सर्व वाचून एखाद्या तरी विचारवंताने असा आलेला क्षण वाया जाऊ न देता पकडला तरी सर्वांचं सार्थक झालं असं मानावं लागेल. वाचणाऱ्या ऐकणाऱ्या सर्वांच्या व्यथा याने दूर व्हाव्यात. त्यांच्या अडचणींवर मार्ग मिळावा. सर्वत्र आनंद नांदावा. सर्व दुःखमुक्त सुखी व्हावेत हीच प्रार्थना. शुभम भूयात.